एक खासदार असलेले अजित पवारांचे 40 आमदार कसे निवडून आले असा सवाल राज ठाकरेंनी केला। त्यावरून मागच्या 10 दिवसांपासून वाद प्रतिवाद सुरूच आहेत। आता अजित पवारांनी उत्तर दिल्यावर मनसेचा तिळपापड झाला आणि संदीप देशपांडेंनी अजितदादांना चांगलं सुनावलंय। बघूया नेमकं काय घडलंय। भाजपचा पदर पकडून निवडून आले। अजित पवारांना संदीप देशपांडेंचा टोला। अजितदादांच्या टीकेनंतर मनसेचा पलटवार आणि अजित पवारांना जी मतं मिळाली ती भाजपच्या भाजपबरोबरची लग्नगाठ बांधली त्यामुळे मतं मिळाली। आमदार खासदार निवडून आणण्याची क्षमता यावर सध्या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान शाब्दिक युद्ध सुरू झालंय। विधानसभा निवडणुकीनंतर मनसेच्या पहिल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका घेतली। तेव्हा 40 आमदार निवडून येण्यावरून राज ठाकरेंनी अजित पवारांना टोले लगावले। अजित पवार 42 4-5 जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती? आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ सगळेजण मोठे झाले, त्या शरद पवारांना 10 जागा मिळतात। राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे इतके आमदार निवडून येण्यावर शंका उपस्थित केल्यावर अजित पवारही भडकले। त्यांनी शेलक्या शब्दात मनसेला सुनावलं। त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे। जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे। आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही। आमची 1 जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। माझ्याही एका लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या मुलाला निवडून नाही आणता आलं, दुसऱ्या निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून नाही आणता आलं। जे नाही लोकांनी कौल दिला, त्याच्यात काही ईव्हीएम मध्ये गडबड झाली नाही। जनतेने मतदान केलं ते आम्ही लोकशाहीमध्ये मान्य केलं पाहिजे। अमित ठाकरेंच्या पराभवावर बोट ठेवल्यावर स्वतः अमित ठाकरेंनी यावर संयमी प्रतिक्रिया दिली। पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाहीये, खूप शिकलो या निवडणुकीत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही। माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे। अमित ठाकरेंनी संयम दाखवला असला तरी अजित पवारांची टीका मनसेच्या जिव्हारी लागली। मनसे नेते संदीप देशपांडेंनी तर भाजपचा पदर पकडून निवडून आले असं म्हणत अजित पवारांना थेट आव्हानच दिलंय। आम्ही जी काही निवडणूक लढवली आणि जी काही आम्हाला मतं मिळाली ती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मिळाली, आमच्या पक्षाच्या जीवावर मिळाली। भाजपचा पदर पकडला किंवा मोदी साहेबांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मतं नाही आहेत। आणि अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत ती भाजपबरोबरची लग्नगाठ बांधली त्यामुळे मतं मिळाली आहेत। स्वतः अजित पवारांनी एकदा उभं राहावं स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वल्गना। धक्कादायक म्हणजे पूर्वाश्रमीचे राज ठाकरेंचे खंदे समर्थक आणि आता भाजपचे नेते असलेले प्रवीण दरेकर यांनीही अजित पवारांना चिमटे काढलेत। दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोट आपल्याकडे त्याचं भान सगळ्यांनी वक्तव्य करताना ठेवलं पाहिजे। अजितदादांनी आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनी आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। हरजीत तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत। त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही। नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे। निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही। सध्या सत्तेत टिकून राहण्यासाठी युती आघाडीचा टेकू प्रत्येकालाच लागतोय। त्यात मागच्या 2 वर्षात पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानं कुणाचा पक्ष खरा इथपासून कुणाची निवडून येण्याची ताकद किती याचा अंदाज ना जनतेला लागतोय ना त्या पक्षातल्या नेत्यांना।
मात्र एकमेकांच्या राजकीय ताकदीवरून एकमेकांना टोले लगावण्याची ही राजकीय कुस्ती रोजच रंगताना दिसते. त्यात विरोधकांसह सत्तेत बसलेलीही एकमेकांना आपल्या ताकदीच्या बेटकुळ्या दाखवताना दिसतात. त्यातूनच रोज नवनवीन वादाला फोडणी मिळते. मात्र या बोलाबोलीच्या वादात खरंच हे पक्ष स्वबळावर स्वतःची खरी ताकद आजमावणार का, असा प्रश्न जनतेलाही पडलाय. सीमा आढे, मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.